इथं बघा धड्याचं माहिती देत असताना याच्यामध्ये काही चित्र आलेले आहेत. त्या चित्राखाली एक वाक्य आलेलं आहे शॉर्टकटमध्ये, त्याच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची. इथं एक धड्याचं नाव आहे, हे आपल्याला दीपाली वाचून दाखव. हे हे हां लॉस्ट ऑफ हां लॉस्ट तू उलट वाचलं झालं ना. लॉट्स 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 ऑफ लॉट्स ऑफ हां थिंग्स. ओके हां सांग. टुगेदर. हां आता बघ दीपाली, हे मोठा शब्द तुला वाटला की नाही? हे शब्द तुला काय वाटला? मोठा आहे वाटला. मोठा काहीच नाही, याला फोडायचं आपण. आपण काल टू शिकलो, TO2, GE गे, टू गे झालं. THचा काय होते? द होते, आणि आरचा काय होते? र होते. मग शब्द काय झाला? टुगेदर. अगोदर होता काय शब्द? हे नाही. ओके हां हां आता इथं वाच, समर्थ वाचे. रीड अलाउड हां अँड COPY. कॉपी द हां पॅराग्राफ्स. नाही नाही बघ, स्पेलिंग सांगतो. PHRASES. फ्रेजेस. SEचा आपण जर सांगितलं होता ना, म्हणजे फ्रेजेस शब्द हे आपल्या रेग्युलर वर्डमध्ये याला घ्यावं लागते. फ्रेजेसला घ्यावं लागते. पुन्हा आपल्याला कॉपीला घ्यावं लागते. हां अलाउड घेतला होता काल आपण, अलाउडला घ्यावं लागते. हां फ्रेजेस इन युअर नोटबुक. हां म्हणून आपण काल रेग्युलर वर्ड आपण ते 200 वर पाहिले, कारण ते पुन्हा पुन्हा येत असतात. आणि पुन्हा पुन्हा शब्द एकदा पाठ करून टाकले की आपल्याला काय काय होणार की बा सगळं पाठ करायचं आपल्याला काम पडणार नाही आपल्याला. आता याचा अर्थ पाहूया आपण. इथं काय आहे? इथं रीड अलाउड अँड कॉपी द फ्रेजेस इन युअर नोटबुक. रीड अलाउड, रीड म्हणजे वाचणे. अलाउड म्हणजे एका शब्दाचा अर्थ घ्यायचा. अलाउड म्हणजे लाऊड स्पीकर कशासाठी असते? छोटा ऐकण्यासाठी असते म्हणून नाही. लाऊड स्पीकर छोटा आवाज मोठा करण्यासाठी असते. लाऊड म्हणजे मोठा आवाज, मोठ्याने वाचा. हां रीड अलाउड म्हणजे मोठ्याने वाचा. अँड आणि कॉपी याचा अर्थ काय? पाहणी. नाही कॉपी याचा अर्थ नाही तसं नाही, त्याच्यासोबत नाही. कॉपी म्हणजे जसं आपण लिहिलो, समोरच्याने लिहिलं ते आपण लिहिणं, याला कॉपी करणे म्हणतात. ठीक नाही? किंवा एखाद्यानं बोललं तसंच आपण बोलणं कॉपी करणं. म्हणत नाही आपण माझ्यासारखंच तू का बोलायला, माझी कॉपी का करायला म्हणतो की नाही आपण. मग तसं रीड अलाउड अँड कॉपी म्हणजे ज्यानं अगोदर जसं वाचलं तसं त्याची कॉपी करायची. द फ्रेजेस इन युअर नोटबुक. कॉपी द फ्रेजेस इन युअर नोटबुक म्हणजे हे जे फ्रेजेस खाली लिहिले प्रत्येक चित्राखाली, हे फ्रेजेस जे खाली लिहिले हे त्याला आपल्याला कॉपी करायचं नोटबुकमध्ये, म्हणजे हे लिहायचं नोटबुक. त्याचा अर्थ असा. आता आपण पुढचं पाहू आपण. आता एक चित्र बघू आपण. तुम्हाला हे चित्र दिसायला कशा चित्र आहे ते मराठीत सांगा. पक्ष्यांचं आहे. पण पक्ष्यांचं आहे रे, पण पक्ष एकखट्टे आहेत ना, त्याला काहीतरी म्हणत असतील ना. त्याला काय म्हणते? म्हणजे हे चित्र आहे थव्याचं. हे की नाही? पक्ष्यांचा थवा. चिमणी असेल, कावळा असेल, कोणताही असेल, हे चित्र आहे पक्ष्यांचा थव्याचं. थवा आपण कशाला म्हणतो? एकच पक्षी आहे ती उडायला, आपण म्हणतो का थवा चला? किंवा 2 पक्षी उडायले तर आपण म्हणतो का थवा चला? 3 पक्षी उडाले तर आपण म्हणतो का थवा चला? किती पक्षाला म्हणतो आपण थवा चला म्हणून? 5, 6, म्हणजे कमीत कमी 3च्या वर तरी असा. 4, 5, 6, 7, 8, 10 जेवढे असतील ते आपण त्याला काय थवा चला. आणि तुम्ही थवा पाहत असाल ते असं त्यांच्या रांगा असतात. अशी काय मुंग्यासारखी लांब रांग नसते. पहिली एक अशी रो असते, त्याच्यापुढे दुसरी रो असते, त्याच्यापुढे तिसरी रो असते. एखादी रो लांब असते, एखादी रो छोटी असते. इथं बघा हे 7 पक्ष्यांचा थवा आहे. पण संध्याकाळी कधी बघा बगळ्यांचा पांढरे पक्षी असतात बघा, त्यांचे थवे असे लांब लांब मोठे मोठे थवे असतात. मग या थव्यासाठी या ठिकाणी एक शब्द आहे. इथं काय शब्द आहे? ए फ्लाईट ऑफ बर्ड्स. इथं फ्लाईट हा शब्द आला. कोणता आला? फाईट. बघा लाईट शब्द शिकलो होतो आपण. LIGHT लाईट. लाईट सारखा शब्द कोणता आहे? माईट. है की नाही?
नाही काईट शब्द या कॅटेगरीत येणार नाही, कारण त्याला GST नाही, पण त्याच्यासारखं उच्चारण त्याचं आहे. म्हणजे आपण त्याला यमक म्हणू शकतो, आपण राईम्स म्हणू शकतो. ए फ्लाईट ऑफ बर्ड्स म्हणजे हा फ्लाईट हा शब्द आहे थव्यासाठी. फ्लाईट कशासाठी शब्द आहे? त्या थव्यासाठी. तुम्ही फ्लाईट आणखी शब्द कुठं ऐकला मला सांगा बरं. हा, विमान म्हणतं की नाही, फ्लाईट घेतली म्हणजे असं उंच हवेमध्ये उडणे, त्याला आपण काय म्हणतो, फ्लाईट घेतली म्हणतो आपण. आपल्याला फ्लाईट घेता येते का? नाही. म्हणजे पक्षींनी फ्लाईट घेतली, त्यांच्या थव्याला काय म्हणतात, फ्लाईट म्हणतात. आता हे चित्र झालं. यांनी काय सांगितलं आपल्याला की या जे फ्रेजेस आहेत याच्या खाली जे लिहिलेले जे हे या गोष्टी येतात, हे फ्रेजेस, याला आपल्याला आपल्या वहीमध्ये कॉपी करायचं आहे. हे नंतर करू एका नावात. त्याच्यानंतर त्याच्याबद्दल दुसरं चित्र आहे. अरे इथं पण थवा दिसायला, इथं पण थवा आहे. मग इथं थव्याला वेगळा शब्द आहे, इथं थव्यासाठी वेगळा शब्द आहे. कोण वाचून दाखवते मला हे? हा, फ्लॉक. कोणता शब्द आहे? फ्लॉक. फ्लॉक ऑफ गीज. फ्लॉक ऑफ गीज. गीज म्हणा किंवा गीस म्हणा, ठीक आहे. फ्लॉक ऑफ गीज. आता हा शब्द आला इथं काय आला होता? इथं आला होता बर्ड्स. बर्डचं नाव सांगितलं होतं का? नाही. हे पण बर्ड्स होतं ना, पण ते नाव सांगितलं गीज. आता गीज म्हणजे कोणते बर्ड? स्पॅरो म्हणजे चिमणी, पॅरोट म्हणजे पोपट. हे बगड्यासारखे दिसायला की नाही, पण बगडे एवढे उंच उडते तर. हे होतं गीज. गीज म्हणजे एक पक्षी आहे, हंस नावाचा बगड्यासारखा दिसते. राजहंस मध्ये हा, तर हे हंस नावाचा पक्षी आहे, त्याला गीज म्हटलं जातं. मग काय म्हणायचं? ए फ्लॉक ऑफ गीज किंवा ए फ्लाईट ऑफ बर्ड्स आपण त्याला म्हणू शकतो. 2 फ्रेजेस झालेत आपले. त्याच्यानंतर आपण बघूया इथं बघा, इथं पण फ्लॉक शब्द आला. ए फ्लॉक ऑफ शीप म्हणजे फ्लॉक हा शब्द थव्यासाठी नाही. थव्यासाठी आहे का? नाही. थव्यासाठी शब्द ठरला कोणता? फ्लाईट. कोणता ठरला? फ्लाईट. आणि दुसरा नवीन शब्द आपल्या समोर आलेला आहे फ्लॉक. आता मला सांगा, जर अशा शीप किंवा काऊज किंवा बफेलोज राहतात की नाही एकत्र, ढोरं वळायला घेऊन जाते माणूस, तुम्ही याला काय म्हणता रे? याला एकत्र दिसणाऱ्या याला, पक्ष्यांच्या एकत्र दिसण्याला तुम्ही काय म्हणता? थवा. उडण्याला. आणि ज्यावेळेस मेंढ्या एकत्र येतात, शीप्स, गोट्स, काऊज, बफेलोज, कलेक्टिव्हली दे गॅदर टुगेदर, व्हॉट आर यू कॉल दॅट? तुम्ही त्याला काय म्हणता? शब्द असेल ना त्याला एक काहीतरी. हा, आता फ्लॉक झाला, बरोबर आहे. मराठीत काय म्हणतो आपण त्याला? आपण त्या एकखट्ट्या याला काय म्हणतो आपण? हा, मेंढ्यांचा थवा. मराठीत हा, मेळावा. बरं, आणखी मेंढ्यांचा कळप, गायींचा कळप, बैलांचा कळप. हे कळप शब्द आहे. कोणता शब्द आहे? कळप. लक्षात ठेवा. म्हणजे फ्लॉक म्हणजे कळप. फ्लॉक म्हणजे काय? कळप. चला, हा फ्लॉक शब्द झाला. त्याच्यानंतरचा शब्द बघूया आपण. हा, आता बघा या ठिकाणी एकदा झाडांचा आलंय की नाही, आता झाड आली एकत्र बघा. त्याच्या पुढे खाली एक शब्द लिहिला बघा, ए हा, ग्रॅ कसं होईल? ओच ग्राव. ग्राव होईल ग्रो. काय होईल? ग्रो. हा शब्द काय? ग्रो. ग्रो ऑफ ट्रीज. ग्रो ऑफ ट्रीज म्हणजे ट्रींचा कळप. पण ट्री काय प्राणी होय का कळप करायला? हे झाड होय. मग जिथं झाड्या लई असतात आहे की नाही, आपण म्हणतो ना झाडी आहे. कशा झाडी? आंब्यांची झाडी. कोणाच्या शेतामध्ये दिसते बघा, आंब्यांची झाडी आहे, निलगिरीची झाडी आहे, सीताफळाची झाडी आहे. आपल्या सीताफळाची झाडी असते बघा, त्याला काय वनीकरण म्हणतो की नाही. आणखी दुसरं एक नाव आहे त्याला, जंगल तर खूप असते, त्याला नाव आहे राई. राई ऐकलं का नाव तुम्ही कधी? वनराई म्हणतो ना आपण, वनराई. हा, मग ही राई होय. ग्रो म्हणजे काय? राई. म्हणजे 3 शब्द शिकलो आपण. कोणते शिकलो? फ्लाईट नाही, 4 कुठे झाले? 3च झाले. फ्लाईट 3च झाले. फ्लॉक डबल आला नाही का? फ्लॉक. आणि इथं फ्लॉक. आणखी कोणता? ग्रो. ग्रो म्हणजे फ्लाईट म्हणजे थवा.
फ्लॉक म्हणजे कळप आणि ग्रो म्हणजे राई. ग्रो म्हणजे काय? राई. चला आता पुढचं पाहू आपण. आता हे कोण दिसलं रे? हे शब्द वाचा. अ पॅक ऑफ डॉग्स. इथं काय शब्द आला यांच्या कळपाला? पॅक आला. म्हणजे कुत्र्यांचा कळप दिसत काय म्हणायचं? ए पॅक ऑफ डॉग्स. ए पॅक ऑफ डॉग्स. आणि शीपचा दिसत काय म्हणायचं? ए फ्लॉक ऑफ शीप्स किंवा ए फ्लॉक ऑफ गोट्स, ए फ्लॉक ऑफ काऊज. आणि बर्ड्स असते तर ए फ्लाईट ऑफ बर्ड्स. कुत्र्याला काय म्हणायचं? ए पॅक ऑफ डॉग्स. ए पॅक ऑफ डॉग्स. आता इकडे बघा दुसरं चित्र. मधमाशा. हे काय होता रे? मधमाशा. हे काय? याच्या खाली शब्द काय आहे? ए स्वार्म ऑफ बीज. बीज मधमाशीला शब्द आहे बी. काय? बी बी बी. मधमाशीला बी म्हणते तर, आणि जास्त मधमाशी असतील तर बीज. ए स्वार्म ऑफ बीज. मधमाशांचा पण कळप असते. मधमाशांचा पण कळप असते. मग मधमाशांच्या कळपाला काय म्हणतो मराठीमध्ये आपण? काय शब्द आहे? मऊळ तर बसलेला असते जाग्यावर. गठ्ठा म्हणतो का आपण त्याला? आपण त्याला काय म्हणतो? गठ्ठा म्हणतो. गठ्ठा म्हणतो. मधमाशाला महुळ म्हणतो. स्वार्म ऑफ बीज म्हणजे हा पण त्यांचा एक ग्रुप आहे बरं का. त्याला म्हणायचं स्वाम म्हणायचं. स्वाम. त्याच्यानंतर बघा इथं आहे आता अँट्स. ए कॉलनी ऑफ अँट्स. अँटच्या जशी आपली कॉलनी असते ना, माणसांची कॉलनी असते की नाही, ते अँटची कॉलनी असते. कॉलनी म्हणजे वसाहत. कॉलनी म्हणजे काय? वसाहत. ए कॉलनी ऑफ अँट्स. त्याच्यानंतर आहे बघा HERD हर्ड. काऊ नाही. CATTLE कॅटल. कॅटल. ए हर्ड ऑफ कॅटल्स. हे पण त्यांचा कळप आहे. इथं हर्ड शब्द दिला. कळप काय दिला इथं? हर्ड. म्हणजे काऊ असतील तर इथं काऊला आपण फ्लॉक म्हणायचं नाही. काय म्हणायचं? हर्ड म्हणायचं. ए हर्ड ऑफ कॅटल, ए कॉलनी ऑफ अँट्स, ए स्वान ऑफ बीज. एवढे शब्द झाले. आता आलो आपण आपल्यावर. इथं बघा ए ऑफ चिल्ड्रन. चिल्ड्रन मध्ये बघा ई हा सेकंड आहे मागून, म्हणजे उच्चार होत नाही. मग शब्द काय आला? CHIL चिल. DRN ड्रन. चिल्ड्रन म्हणजे मुलं. एक ग्रुप ऑफ चिल्ड्रन हे सांगायची जास्त गरज नाही, डिटेलिंग मध्ये आहे. पण हे ग्रुप ऑफ चिल्ड्रन नुसता बसलेला आहे. पण हा ज्यावेळेस एखादा कबड्डी खेळतो, क्रिकेट खेळतो, त्याची काय होते? टीम होती. ए टीम ऑफ प्लेयर्स. तुम्ही काल शब्द प्ले वाचला की नाही? त्याच्यामध्ये प्लेयर्स पुढे. प्लेयर्स. ए टीम ऑफ प्लेयर्स. नेक्स्ट CROW. नाही, हा शब्द आहे ना COU कॅटेगरीतला आहे. OU सारखा OW आहे. मग याचे काय होते? काउंट शब्द वाचतो की नाही आपण असा काउंट, तसा हा क्राऊड. हा शब्द काय? क्राऊड. ए क्राऊड ऑफ PEOPLE. इथं बघा दोन वैल समजा आले. क्राऊड ऑफ पीपल. क्राऊड म्हणजे काय? गर्दा. क्राऊड म्हणजे काय? गर्दा, गर्दी, लोकांची गर्दी. हे बघा लोकांची इथं गर्दी आहे. म्हणजे कोणत्या उद्देशाने आले, काय आले, कोणालाच पत्ता नाही. बघा त्यांनी गर्दी केली. गर्दी. याला आपण गर्दी म्हणणार का? याला हे टीम होय, गर्दी नव्हे. काहीतरी उद्देशाने आले ते. हे ग्रुप आहे, हे गर्दी नव्हे. यांचा पण काहीतरी उद्देश होता. खेळायला आले असतील, कशाला तरी आले असतील. पण हे माणसं गोळा झाली. बाजारात गोळा होते तर, म्हणजे मार्केटमध्ये गोळा होते तर, कधी आपलं दुकानामध्ये होते तर, कोणाच्या लग्नामध्ये होते तर, मग हे कार्यक्रमात आहे की नाही, प्रोग्राममध्ये. मग हे काय झालं? क्राऊड झाला. काय आलं? क्राऊड. त्याच्यानंतर बघा ABUN बन. 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 हां चला आता पुणे काय आहे? ए बंडल. बंडल. ए बंडल ऑफ क्लोथ्स. क्लोथ्स म्हणजे काय? क्लोथ्स म्हणजे क्लोथ. CLOTH. क्लोथ म्हणजे कपडे. क्लोथ म्हणजे कपडे. क्लोथ म्हणजे काय? ए बंडल ऑफ क्लोथ्स. बंडल म्हणजे नोटाचं बंडल का? नोटाच्या बंडलला बंडल म्हणतो की नाही आपण? त्याला मराठी शब्द काय? गठ्ठा. 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 हे बंडल ऑफ क्लोथ्स. आणि हे काय? याला काय म्हणतो आपण? याला पिशवी म्हणत नाही आपण. बांधून ठेवतो त्याला काय म्हणतो आपण?
हे बांधून ठेवलं त्याला काय म्हणतो आपण? गठ्ठा म्हणतो का? काय म्हणतो मग? गाठोड. गठोड म्हणता की नाही? गाठोडच आहे. गाठोड नाही गाठोडच आहे. त्याला गाठोड म्हणतात, आपण चुकून त्याला गठोड म्हणतो. गाठोड खरा शब्द आहे, गाठोड. ओके. अ बंडल ऑफ क्लोथ्स. हा, त्याच्यानंतर पुढचं पाहू आपण आता. चला नेक्स्ट पाहू आपण आता. हे थांब रे थांब. हा, त्याच्यानंतर आहे ए बंडल ऑफ स्टिक्स. स्टिक्स म्हणजे काय? लाकडं. लाकडाच्या छडीला बंडल म्हणतो का आपण? काय म्हणता? कोणी समजा लाकडाचा भारा बांधून आणला, त्याला काय म्हणतो तुम्ही? भारा गवताचा असतो. लाकडं तोडून आणले, बघ बरेच लोक रस्त्याने लाकडं तोडून आणतात, त्याला काय म्हणतो आपण? बांधून आणले त्याला मोळी म्हणता की नाही? मोळी नाही, मोळी. हे झाला ए बंडल ऑफ स्टिक्स. आता 2-3 बंडल राहिले याच्यामध्ये, ते पाहू आपण. आता हे बघा, हे काय आहे? बंच ऑफ फ्लावर्स. फ्लावरचं काय असते? बंच. गुच्छ. आता याच्यानंतर काय आहे बघा? चाब्या. कीजच्या बंच, त्याला काय म्हणतो आपण? नाही, त्याच्या एकत्र चाब्या असते, त्याला काय म्हणतो आपण? नाही. शब्द माहित आहे तुम्हाला? चाब्या एकत्र बांधून असतील काय म्हणतो? त्याला म्हणतो आपण घोस म्हणतो की नाही आपण? चाब्यांचा घोस. आणि त्याच्यानंतर आहे अंगूर जे एकत्र असतात त्याला काय म्हणतो आपण? एकत्र अंगूर असणं याला काय म्हणतो? त्याला पण आपण घोस म्हणतो ना आपण. म्हणजे शब्द वेगवेगळे आहेत. शब्द काय आहेत? वेगवेगळे आहेत. पण म्हणण्याचा उद्देश काय आहे? हा त्यांचा एक गठ्ठा असलेल्या गोष्टी, एकत्र असलेल्या गोष्टी. काय? एकत्र असलेल्या गोष्टी. इथं बघा, लॉट्स ऑफ थिंग्स. थिंग्स म्हणजे गोष्टी. थिंग्स म्हणजे गोष्टी म्हणजे कोणत्या? ऐकायच्या गोष्टी नाही. गोष्टी म्हणजे वस्तू. गोष्टी म्हणजे काय? वस्तू. लॉट्स ऑफ थिंग्स म्हणजे लॉट्स म्हणजे भरपूर. लॉट्स ऑफ थिंग्स टुगेदर म्हणजे एकत्र. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या एकत्र असताना आपण त्यांना काय म्हणतो? मग पुन्हा एकदा आपण घेऊया फ्रेजेसचं वाचन. घ्यावं का? चला तुम्ही वाचा ना आता. हां, ओके. हां, ओके. नेक्स्ट. ग्रो म्हणले नाही तुम्ही, माहित आहे का? Swarm of bees. Colony नाही, colony. Cattle. Clothes. Bunch of flowers. bunch of leaves. bunch of grapes. असे आपण ग्रुपचे शब्द पाहिले. आता आपल्याला हे फ्रेजेस झालं हे राहिले हे का? क्राउड ऑफ पीपल.
आता आपल्याला काय करायचं, या फ्रेजेस आपल्याला लिहून घ्यायच्या आहेत.